चला आता सराव संच 1.3 मधला 5वा प्रश्न पाहू. आकृतीमध्ये दिसते की PQRS हा जो चौकोन आहे हा समलंब चौकोन असल्यासारखा दिसतो. ठीक आहे ना. म्हणजे याचा अर्थ याच्या ही बाजू आणि ही बाजू ह्या दोन्ही बाजू समांतर आहेत एकमेकाला. ठीक आहे ना. ह्या दोन नाही पण ह्या दोन मात्र समांतर आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यातला समान असलेलं अंतर हे लंब असणार आहे. ठीक आहे ना. यातलं समान असलेलं अंतर या दोन रेषेमधलं समान असलेलं अंतर हे लंब अंतर असणार आहे. त्याच्यामुळे याला समलंब चौकोन असं म्हणतो आपण. हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे ना. तर ह्याच्यामध्ये काय दिलंय की PQ ही SR ला समांतर आहे. अजून दोन बाजूबद्दल याच्यात का नाही दिलेलं आहे आपल्याला. ते असं आहे समजा जसं की AR बरोबर 5 पट आहे AP म्हणजे आणि अजून एक आहे ते म्हणजे AS बरोबर 5 पट आहे AQ तर इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात येण्यासारखी आहे की एक बाजू ही दुसऱ्या बाजूच्या 5 पट आहे, एक बाजू ही दुसऱ्या बाजूच्या 5 पट आहे असं दिलेले आहे. आणि त्या कोणत्या बाजू आहेत पहा. AR AP AR आणि AP हा एकाच कर्णाचे या चौकोनाचा जो एक कर्ण आहे या एकाच कर्णाचे हे दोन भाग आहेत. एक भाग लहान आहे एक भाग मोठा आहे. मोठा भाग हा लहान भागाच्या 5 पट आहे असं सांगितलं इथं. तसंच दुसरा जो कर्ण आहे QS याचं सुद्धा असं सांगितलंय की AS हा AQच्या 5 पट आहे असं सांगितलंय इथं. ठीक आहे ना. म्हणजे हे अंतर या अंतराच्या 5 पट आहे असं सांगतात. म्हणजे काय झालंय पहा फक्त दोन जे चौकोनाचे कर्ण आहेत ह्या दोन्ही कर्णाबद्दल ही माहिती दिली आपल्याला. अजून एक गोष्ट तुम्हाला लक्षात येण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे समजा जर मी हा AP इकडे घेतला तर हे कसं होते AR भागीला AP बरोबर 5 म्हणजेच 5/1 हे गुणोत्तर आहे ना. म्हणजे हे 5/1 लिहिता येते मला. इथं सुद्धा तसंच लिहिता येते मला. जर का तो AQ इकडे घेतला मी तर AS/AQ बरोबर 5 म्हणजेच 5/1 असं लिहिता येते. इथे पहा तुम्ही दोन्हीही जे गुणोत्तर आहेत त्याचं उत्तर 5/1 5/1 आलंय. म्हणजे याचा अर्थ हे जसं याची उजवी बाजू जसं 5/1 आहे तसं याची पण उजवी बाजू 5/1 आहे. मग या दोन्हीच्या 5/1 ह्या उजव्या बाजू समान आहेत म्हणजे याचा अर्थ याच्या डाव्या बाजू पण समान असतील. म्हणजे मला या दोघांना मिळून असं लिहिता येते AR/AP बरोबर AS/AQ बरोबर 5/1. म्हणजे इथं जे रेषाखंड आहेत हे जे कर्णाचे दोन्ही त्याचं गुणोत्तर हे समान येते आणि ते किती येते तर 5/1 येते असं 5/1 येते असं इथे सांगितलंय. मग इथे बाजूंचं गुणोत्तर आहे. मग तुम्हाला आठवायला पाहिजे आपले हे जे सराव संच 1.3 चालू आहे तर हा सगळा सराव संच कशावर आहे मी आधी पण सांगितलंय. याच्यावर आपला आधीचा व्हिडिओ पण ऐका तुम्ही पहा तुम्ही. त्याच्यात आपण सांगितलंय की हा पूर्ण जो सराव संच आहे हा एकतर त्रिकोण समरूप असतील तर त्याच्या संगत बाजू समान प्रमाणात असतात असं असेल दाखवा असं असेल किंवा त्याच्यावर गणित असेल किंवा मग संगत बाजू समान प्रमाणात दिलेल्या असतील आणि मग तुम्हाला समरूप त्रिकोण येतात का ते कोण्या कसोटीनुसार येतात असं विचारलं असेल. तर इथं काय झालंय की या त्रिकोण हा जो चौकोन या चौकोनात हे जे दोन त्रिकोण बनले या दोन कर्णामुळं याच्या संगत बाजू समान प्रमाणात आलेल्या दिसायला लागल्या तिथं. समजलं. म्हणजे तुम्हाला आता हे दोन त्रिकोण समरूप दाखवावं लागतील आणि त्याच्यानंतरच मग तुम्हाला या दोघांवरून हे तिसरं म्हणजे ही बाजू सुद्धा याच्यात 5 पट येते असं सिद्ध करता येईल. ठीक आहे ना. हे मी फक्त एवढ्यासाठी तुम्हाला समजून सांगितलं की हे असं दिलंय म्हणजे दुसरं काही नाही दिलंय तुम्हाला गुणोत्तर दिलेत. संगत बाजूचे गुणोत्तर दिले. ठीक आहे ना. फक्त ते आशे न देता असं दिलंय म्हणजे छेदात न देता ते गुणाकारात घेऊन दिलंय. ठीक आहे ना. म्हणजे मग बाजूचं गुणोत्तर जर काय समान येत असेल तर आपल्याला काय सिद्ध करायला लागत असते आधी त्रिकोण समरूप दाखवणे. समजलं. मग हे मी त्याच्यासाठी तुम्हाला समजून सांगितलं फक्त बस दुसरं काय नाही. आता चला आता आपण गणित सोडू. मग आता इथे काय झालंय की चौकोनाचे जे दोन कर्ण आहेत त्या दोन कर्ण एकमेकाला A या बिंदूमध्ये छेदले आणि त्याच्यामुळे इथं दोन त्रिकोण तयार झाले. ते त्रिकोण कोणते आहेत मी त्याची आकृती काढून दाखवतो तुम्हाला. असे दोन त्रिकोण आहेत. PAQ आणि इकडे आहे RAS. ठीक आहे ना. वाटल्यास काय करा थोड्या वेळासाठी ही रेषा मी अशी करतो आणि ही पण बाजू मी अशी करतो. ठीक आहे ना. आता तुम्हाला दिसत असेल दोन त्रिकोण PAQ आणि RAS. समजलं. ह्या दोन त्रिकोणात पहा
कारण ह्याच दोन त्रिकोणाच्या संगत बाजूचं गुणोत्तर आता आपण 1/5 जे याचं आणि याचं रूपांतर करून पाहिलं तर ते हेच होतं. ठीक आहे ना. मग मला या दोन त्रिकोणांना समरूप दाखवा लागला आधी. मग मी असं लिहितो त्रिकोण PAQ व त्रिकोण RAS मध्ये या दोन त्रिकोणात काय लिहितं ते पहा मला. आधी हे दोन त्रिकोण मला समरूप दाखवायचे आणि मग त्याच्या बाजू मला समान प्रमाणात दाखवायच्या. ठीक आहे ना. चला मग आता हे दोन त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी काय लिहितात ते पहा. ही PQ जी आहे ही या SR ला समांतर आहे असं आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे ना. PQ समांतर SR. आणि जर मग मी ही त्याच्यावरची छेदिका घेतो PR तर मला काय म्हणतात हा कोण आणि हा कोण एकरूप असेल. बरोबर आहे. व्यतक्रम कोणाची कसोटीनुसार. ठीक आहे ना. मग मला मी या त्रिकोणातला कोणता कोण घेता येते समजा APQ कोण APQ एकरूप त्रिकोण ARS. एकरूप कोण ARS या त्रिकोणातला. याचं काय कारण आहे तर व्यतक्रम कोण. ठीक आहे ना. अजून दुसरी एक जोडी. आता जसं ही बाजू या बाजूला समांतर आहे तर ही पण एक छेदिका घेता येते. म्हणजे मग हा कोण सुद्धा या कोणासोबत एकरूप होते है ना. म्हणजे या वरच्या त्रिकोणातला PQA एकरूप त्रिकोण एकरूप कोण PQA याच्यासोबत एकरूप कोणता तर RSA. ठीक आहे ना. आणि ह्याचं पण कारण काय तर हे सुद्धा व्यतक्रम कोण आहे. मग मी या दोन्ही व्यतक्रम कोणासाठी एकत्र लिहून टाकतो. ठीक आहे ना. असं हे दोन्ही पण व्यतक्रम कोण आहेत. ठीक आहे ना. त्याच्यामुळे हे मी एकरूप लिहिले. मग झालं आता या दोन त्रिकोणातल्या दोन कोणाच्या जोड्या संगत दोन कोणाच्या जोड्या एकरूप दाखवल्यात मी. त्याच्यामुळे मला असं म्हणता येते की हा त्रिकोण PAQ हा समरूप असेल त्रिकोण RAS सोबत. कशावरून तर कोको कसोटीवरून. कारण दोन त्रिकोणाच्या जोड्या आपण समोर एकरूप दाखवल्या म्हणजे को कसोटी. ठीक आहे ना. मग आता दोन त्रिकोण आपले समरूप आले. समरूपाचं चिन्ह आलं म्हणजे दोन त्रिकोण समरूप आले. मग जर आपल्याला माहिती आहे की जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्याच्या संगत बाजू समान प्रमाणात असतात. मग जर का हे दोन त्रिकोण समरूप आहेत तर मला काय लिहिता येते PA/RA बरोबर AQ/AS PQ/RS असं लिहिता येते है ना. याच्यातली याच्यासोबतची संगत बाजूचं गुणोत्तर घेतलं मी. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू आहेत ह्या म्हणून मी त्यांना असं लिहू शकलो. बरोबर आहे का. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू समान प्रमाणात. ठीक आहे. मग आता ह्याच्यात काय करू आपण तर जे दिले ना आपल्याला ते वापरू. जसं की पहा इथं तुम्हाला AR बरोबर 5 पट AP दिले. मग RA ला मी AR लिहितो बस तुम्हाला समजावं म्हणून. मग AR म्हणजे काय तर 5 पट AP. इथे पण PA ला पण आपण AP लिहून घेऊ. ठीक आहे. अजून काय तर AS बरोबर 5 पट AQ म्हणजे या AS च्या जागेवर पण मला काय लिहिता येते 5 पट AQ लिहिता येते. ठीक आहे ना. मग मी बदल करतो AP/AR म्हणजे काय तर 5 पट AP. इकडे सुद्धा AQ/AS म्हणजे काय 5 पट AQ आणि हा PQ/RS जसाच्या तसा. मग इथे हा AQ सोबत कटल AP सोबत कटल म्हणजे इथं उरल x/5 इथं उरल 1/5 बरोबर PQ/RS. समजलं. आता पहा हे दोन्ही तर सारखेच गुणोत्तर येतात. मग या दोघांचा उपयोग करा किंवा या दोघांचा करा काही फरक नाही पडणार. मग इथे या दोघांचा जर करतो मी उपयोग तर काय होईल 1/5 बरोबर PQ/RS. मग आता काय नाही हा 5 इकडे घ्या RS इकडे घ्या तर हे कसं होईल RS जर इकडे 1 सोबत गुणाकारात आला तर RS बरोबर 5 इकडे गेला तर 5 पट PQ असं होईल. आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. पहा RS किंवा SR बरोबर 5 पट PQ. मग याला मी RS च्या ऐवजी SR लिहितो तिथं आहे म्हणून. ठीक आहे ना. म्हणजे SR बरोबर 5 पट PQ झालं. कसं केलं पहा. दोन त्रिकोण आधी समरूप दाखवले है ना. हे दोन त्रिकोण आधी समरूप दाखवले आणि मग त्याच्या संगत बाजू समान प्रमाणात लिहिल्या. समान प्रमाणात लिहिल्यावर जे दिलेलं आहे ते त्याच्या जागेवर ठेवलं. जे कटते ते कट होऊ दिलं. जे उरलं त्या दोन गुणोत्तराचा उपयोग केला त्याच्यातून सिद्ध झालं.
ठीक आहे. आता याच्यासारखीच आकृती मी प्रश्न नंबर 6 पाहत असाल तुम्ही, तर प्रश्न क्रमांक 6 मध्ये पण ह्याच्यासारखीच आकृती आहे. इथे जसं समलंब चौकोन होता तसं तिथे पण समलंब चौकोन आहे, एबीसीडी. इथे PQRS होता, इथे एबीसीडी आहे. आता मला हे माहित झालं की हे जे दोन त्रिकोण आहेत हे दोन त्रिकोण समरूप येतात कोको कसोटीनुसार. तर मग ह्याच दोन त्रिकोणातल्या 3 बाजू दिलेल्या आहेत तुम्हाला, एक ही दिली, एक ही दिली, एक ही दिली. तर तुम्हाला विचारलं ही बाजू काढा. मग आता जर हे दोन त्रिकोण मला समरूप येतात हे माहित आहे, तर मला त्याच्या संगत बाजू समान प्रमाणात लिहिता येतात. आणि मग यातल्या ज्या बाजू त्याच्यातल्या दिलेल्या असतील त्याला घेऊन तिथं ठेवायचं, जी नाही दिली ती काढायची. सिंपल आहे ना. मग मला इथं काय लिहिता येईल, त्रिकोण म्हटलं साधी आपण जे दिलेले ते लिहू. चौकोन एबीसीडी मध्ये, चौकोन एबीसीडी मध्ये काय, तर सीडी समांतर आहे AB ला किंवा BA ला. ठीक आहे ना. म्हणून मला काय लिहिता येते की त्रिकोण COD समरूप येते त्रिकोण AOBC कोको कसोटीवरून, है ना. आताच पाहिलं आपण, त्याच्यावरून मला हे लिहिता येते. वाटल्यास तुम्हाला हे पूर्ण सिद्ध करायचं असेल तर पुन्हा करू शकता तुम्ही. ठीक आहे ना. कसं, हा कोण याच्यासोबत एकरूप दाखवा व्यतक्रम कोण, हा कोण याच्यासोबत एकरूप दाखवा व्यतक्रम कोणाची कसोटी, कोको कसोटीनुसार दोन्ही त्रिकोण समरूप आले. ठीक आहे ना. या भागाचं काम नाही आपल्याला आकृतीतल्या, कारण हे जे तयार झालेले दोन त्रिकोण आहेत, वरचा आणि खालचा मोठा, तो COD वरचा आणि AOB खालचा, त्याच्यातच आपल्याला समजते की हे दोन त्रिकोण समरूप असतील कोको कसोटीनुसार. आता त्रिकोण जर का समरूप असतील तर त्याच्या संगत बाजू समान प्रमाणात लिहिता येतात. म्हणजे ह्याच्यातली मला काय लिहिता येते CO, त्याच्यातली काय लिहिता येते मला AO, याच्यातली OD, त्याच्यातली OB, या त्रिकोणातली CD आणि त्या त्रिकोणातली AB ह्या समान प्रमाणात लिहिता येतात मला, कारण ह्या समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू आहेत. कळलं. मग आता ह्याच्यातले ज्या ज्या किमती दिल्यात त्या त्या किमती याच्यात ठेवून देऊ. जसं की आपल्याला काय काय दिले पहा, AB दिलाय 20, ठीक आहे. नंतर अजून काय दिला, तर OB दिलाय 15, ठीक आहे. नंतर काय दिलाय CD दिलाय 6 आणि काढायचंय काय, तर OD हा काढायचा. मग मी ह्याच जोडीचा उपयोग करू शकतो, म्हणजेच OD छेद OB बरोबर CD छेद AB. आणि आता किमती ठेवू. OD आपल्याला काढायचं आहे, OB ची किंमत दिलेली आहे 15, CD आपल्याला दिलेला आहे 6 आणि AB सुद्धा दिलेला आहे 20. मग हा 15 तिकडे पाठवला की तो इकडे 6 सोबत गुणाकारात येणार आणि छेदात हे 20 झालं. मग याला सोडवलं की तुमचा OD माहित होऊन जाते. बरं, 5 चूक 20, 5 त्रिक 15, बे दोन्ही 4, बे त्रिक 6, OD बरोबर 3 त्रिक 9 छेद 2, म्हणजेच OD बरोबर किती आलं, 4.5. कळलं. ठीक आहे ना. जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्याच्या संगत बाजू समान प्रमाणात लिहा. त्या समान प्रमाणातल्या ज्या बाजू दिलेल्या आहेत त्याच्या किमती तिथे ठेवा आणि जी नाही दिली तिची किंमत काढा. यातली ही जोडी वापरा, ही जोडी वापरा किंवा ही जोडी वापरा. पहा कुठल्या किमती दिलेल्या आहेत त्या त्या जागेवर ठेवा, जी नाही दिली ती काढायची. समजलं. ठीक आहे. चला 7वा प्रश्न काय आहे पहा. इथे काय आहे, तर ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. ठीक आहे ना. समांतरभुज चौकोन म्हणजे मग ही इला समांतर आहे, ही बाजू इला समांतर आहे. बरोबर आहे. समोरासमोरच्या बाजू समांतर असतात समांतरभुज चौकोनाच्या. ठीक आहे. म्हणजे इथे काय आहे, तर AB ही CD ला समांतर असेल आणि AD ही BC ला समांतर असेल. बरोबर आहे. पुढे काय सांगितलंय प्रश्नात की DE ही BC ला E मध्ये छेदणारी एक रेषा आहे, जी की पुढे जर का वाढवली तर ती AB ला T मध्ये छेदते असं सांगितलंय गणितात. तर मग सिद्ध करायचं सांगितलंय. DE गुणिला B म्हणजे बघा DE गुणिला BE बरोबर CE गुणिला TE. ठीक आहे ना. या दोन बाजूचा गुणाकार हा या दोन बाजूच्या गुणाकारा एवढा येतो असं सिद्ध करायचं आहे आपल्याला. आता तुम्हाला थोडस पटकन लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट सांगतो, म्हणजे याला तुम्ही ट्रिक पण म्हणू शकता. जेव्हा चार बाजू अशा एकमेकांसोबत गुणाकारात बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूला 2-2 अशा असतात, तेव्हा तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हे गुणाकाराचं रूप
हे भागाकाराचं दुसरं रूप असल्यासारखं झालं. म्हणजे काय, तर यातला एक जण जर इकडे घेतला आणि यातला कोणता पण एक जण इकडे घेतला तर इथं काय होते, तर गुणोत्तर तयार होते, नाही का. समजा उदाहरण घ्या, यातला एक सीई इकडे घेतला तर बीईच्या छेदात सीई आला असं समजू आपण, आणि यातला डीई मी इकडे घेतला तर ते काय होईल, टीईच्या छेदात डीई. म्हणजे काय आहे, गुणाकाराचं भागाकाराचं रूप. म्हणजे गुणाकाराचं रूप जे इथं लिहिलंय ते दुसरं काही नसून भागाकाराचंच रूप आहे, आणि हे दुसरं काही नसून याला काय म्हणतो आपण, गुणोत्तर. म्हणजे या चौकोनाच्या आकृतीतल्या ह्या सगळ्या बाजू मिळून असं काहीतरी येणार आहे किंवा येते. म्हणजे आणि हे काय आहे, तर हे आपण आतापर्यंत जे गणित पाहिले त्याच्या म्हणण्यानुसार हे गुणोत्तर आहे. आणि जर का हे दोन बाजूचे गुणोत्तर समान आले तर याचा अर्थ याच्यात कोणते तरी दोन त्रिकोण असे आहेत की जे समरूप आहेत. मग आधी आपल्याला दोन त्रिकोण समरूप दाखवा लागतील, त्या दोन त्रिकोणाच्या संगत बाजू समान प्रमाणात लिहा लागतील, आणि मग त्यातल्याच तीन जोड्या ज्या येतात त्यातल्याच कोणत्या तरी दोन जोडीले घेऊन आपल्याला असं लिहिता येईल, आधी गुणोत्तर समान लिहिता येतील, मग त्यालाच जे छेदात आहे इकडच्या बाजूला त्याला इकडे घेता येते अंशात गुणाकारात, जे इकडच्या बाजूने छेदात आहे त्याला इकडे घेता येते ते अंशात गुणाकारात येते. म्हणजेच असं येऊ शकते. ठीक आहे ना, ही ट्रिक आहे. जेव्हा असं गुणाकारात असतात, दोन बाजू इकडून बरोबर चिन्हाच्या दोन बाजू इकडून, तेव्हा यातली एक इकडे पाठवली तर ती भागाकारात जाते, यातली एक इकडे पाठवली तर ती भागाकारात जाते. म्हणजे बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूनं असं गुणोत्तर तयार होते बाजूंचं, आणि बाजूंचं गुणोत्तर आलं याचा अर्थ त्रिकोण समरूप दाखवावं लागतात किंवा त्रिकोण समरूप आहेत. ठीक आहे ना. म्हणजे आपल्याला या आकृतीत आधी त्रिकोण समरूप दाखवावं लागणार आहेत, हे तुम्ही ओळखायला पाहिजे. ठीक आहे ना. आणि ते तुम्ही ओळखायला लागसाल जसं जसं तुम्ही हे जास्त वेळा गणित करून पाहसाल, नाही आलं तर व्हिडिओ पाहसाल, तसं तसं तुम्हाला ते ऑटोमॅटिक लक्षात राहणार आहे की अशा प्रकारचं गणित प्रश्न आला तर काय करायचं ते तुम्हाला येऊन जाईल. मग बघा, आता इथे काय करायला लागेल आपल्याला, तर ह्या ज्या चारही बाजू आहेत ह्या कोण्या त्रिकोणाच्या बाजू आहेत पहा. डीई म्हणजे कोणती, ही बाजू आहे. बीई म्हणजे ही बाजू आहे. सीई म्हणजे ही बाजू आहे, आणि टीई म्हणजे ही. म्हणजे इथे तुम्हाला लक्षात आलं असेल तर फक्त हे जे दोन त्रिकोण आहेत ह्याच दोन त्रिकोणाचा विचार करायचा आपल्याला. या दोन त्रिकोणाच्या जर का हे दोन त्रिकोण जर का आपण समरूप दाखवू शकलो तर आपल्याला हे सोडवता येते. आणि ते सोडवणं म्हणजे हे दोन त्रिकोण समरूप दाखवणं काही अवघड नाही आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की ही बाजू हिला समांतर आहे ना, कारण ही इकडे ए बी आहे ना, आणि ही समांतरभुज चौकोनाची एक बाजू आहे. ए बी सी डी ला समांतर आहे असं आपल्याला दिलेलंच आहे, कारण ते समांतरभुज चौकोन सांगितलंय त्या चौकोनाचं नाव. मग त्याच्यावरून तुम्ही पहा, ही जर का छेदिका घेतली तुम्ही डी टी, तर मला म्हणता येते की हा कोण आणि हा कोण एकरूप असेल व्यतक्रम कोणाच्या जोड्यानुसार, बरोबर आहे, व्यतक्रम कोणाच्या कसोटीनुसार. म्हणजे हा कोण या कोणासोबत एकरूप आला, झालं. या दोन्ही त्रिकोणातली एक एक जोडी आली एकरूप. अजून एक जोडी म्हणता येते मला, हा कोण या कोणासोबत असेल, या त्रिकोणातला ई आणि त्या त्रिकोणातला ई, कारण हे परस्पर विरुद्ध कोण आहेत, बरोबर आहे. मग दोन जोड्या झाल्या. तुम्हाला वाटलं तर अजूनही करता येईल, जसं की ही जर छेदिका घेतो म्हणलं मी, ही समांतर हिला, आणि ही जर छेदिका घेतो म्हणलं मी, तर हा कोण जो आहे या कोणासोबत एकरूप होते. पुन्हा एकदा व्यतक्रम कोण, म्हणजे हे दोन त्रिकोण कोको, जर दोन कोण दाखवसाल तर तीन कोण दाखवसाल बरोबर एकरूप, तर को कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप येतात. आणि मग एकदा त्रिकोण समरूप आले की त्यांच्या संगत बाजू समान प्रमाणात लिहिणे, आणि त्या लिहिलेल्या बाजू मग असं रूपांतरित करणे, तेवढंच एक राहते. समजलं. मग मी इथे लिहितो त्रिकोण बीईटी व त्रिकोण सीईडी मध्ये, या दोन त्रिकोणात कळलं कोणते दोन त्रिकोण घेतले मी, बीईटी व सीईडी मध्ये. ठीक आहे ना. बघा, याच्यातला कोणता कोणाची जोडी घ्या, ही घ्या समजा, ठीक आहे ना, ही, आणि मग याच्यासोबत हा या कोणातला त्रिकोणातला. मग मी लिहितो कोण बीटीई, यातला कोण बीटीई एकरूप कोण कोणता, हा म्हणजे सीडीई. ठीक आहे. असंच अजून दुसरा जर का व्यतक्रमच कोण दाखवतो म्हणलं तर याच्यातला हा बी याच्यातल्या सी सोबत, म्हणजे मग मी याचं नाव लिहितो ई बी टी
एकरूप कोण यातला कोणता होईल ECD, आणि या दोन्ही जोड्यांचा एकरूप असण्याचं कारण काय असणार आहे, तर हे व्युत्क्रम कोण आहेत. कळलं, व्युत्क्रम कोण आहे. मग झालं, या दोन त्रिकोणातल्या ह्या दोन संगत कोणाच्या जोड्या एकरूप आल्यात, म्हणजे मला लिहिता येते की त्रिकोण BET समरूप त्रिकोण CED कशावरून, तर कोको कसोटीवरून. ठीक आहे. मग आता दोन त्रिकोण जर का समरूप आले तर त्याच्या संगत बाजू समान प्रमाणात लिहिता येतात आपल्याला. म्हणजे मग बघ आता याच्यातली मी समजा जर का BE घेतली तर याच्यासोबत त्यातली CE घ्यायला लागल. यातली जर का मी ET किंवा TE घेतो म्हणलं, ठीक आहे ना, TE घेतो म्हणलं तर याच्यातली होईल ती DE, बरोबर आहे. आणि मग ह्याच्यातली जर का मी BT घेतो म्हणलं तर याच्यातली होईल CD. याचं कारण काय, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, बरोबर आहे. चला मग आता आपल्याला जे सिद्ध करायचे तेवढेच चार बाजू जे लागतात 1 2 3 4, तर त्या चार याच्यात कुठे आहेत ते बघा. BEDE आहे, BEDE आहे, CETE आहे, CET, मग या दोघांचाच उपयोग करायचा. ठीक आहे ना, म्हणजेच BE छेद CE बरोबर TE छेद DE झालं. यातला याला इकडे घ्या, म्हणजे एका दोन्ही बाजूचे जे छेद येतं ते दुसऱ्या विरुद्ध बाजूस पाठवून अंशात घ्या. म्हणजे DE जर इकडे घेतला मी तर तो गुणाकारात येईल DE या BE सोबत, आणि तसंच जर हा CE मी इकडे घेतला तर तो गुणाकारात जाईल या TE सोबत. मग झालं. कळलं का? अशा पद्धतीनं आपल्याला ते सिद्ध करता येते. आधी त्रिकोण समरूप दाखवायचे आणि मग त्याच्या संगत बाजू समान प्रमाणात. कळलं? आता 8वा प्रश्न पहा. 8व्या प्रश्नात दोन त्रिकोण तयार करून दिले. इथं आपण दोन त्रिकोण तयार केले, यातून दोन त्रिकोण बाहेर काढले आणि मग ते समरूप दाखवले. इथे स्पष्टपणे दोन त्रिकोण दाखवलेतही आणि त्या दोन त्रिकोणाच्या दोन दोन संगत बाजूच्या जोड्या एकरूप म्हणजे समान प्रमाणात दाखवल्यात. एपी यातली, CP यातली आणि BP यातली, DP यातली, ह्या दोन बाजूच्या जोड्या समान प्रमाणात दिल्यात तुम्हाला. मग तिसरी बाजूची जोडी दिली नाही. ठीक आहे ना, म्हणजे याचा अर्थ मग ह्या दोन त्रिकोण जे समरूप येऊ शकतात त्यात तुम्हाला काहीतरी अजून दाखवायचंय या बाजूच्या व्यतिरिक्त, की ज्याच्यामुळे हे दोन त्रिकोण समरूप होतील. म्हणजे पहा, इथं आता मी आकृतीवर दाखवतो तुम्हाला. APCP म्हणजे याचा अर्थ AP ही या त्रिकोणातली बाजू CP या त्रिकोणातल्या बाजूसोबत एकरूप आहे. BP या त्रिकोणातली बाजू ही या त्रिकोणातल्या DP सोबत एकरूप आहे. पण दोन बाजूच्या जोड्या झाल्या म्हणजे बाबा नावाची कसोटी होते का? नव्हती. बा होती किंवा बा होती. ह्याच्यात तिसऱ्या बाजूबद्दल सांगितलंच नाही, त्याच्यामुळे आपण बा कसोटी तर म्हणू शकत नाही. मग याच्यात आणि बाकोबा म्हणजे कोणाची जोडीबद्दल पण याने सांगितलं नाही, म्हणून आपण बाकोबा पण सध्या म्हणू शकत नाही. पण तुम्हाला आकृतीकडे पाहून तुम्हाला काहीतरी कळायला पाहिजे की ही बाजू या बाजूसोबत एकरूप झाली, ही बाजू या बाजूसोबत एकरूप झाली. पण मग इथे हे जे दोन कोण येतं, या त्रिकोणातला APB आणि या त्रिकोणातला CPD, हे दोन कोण एकरूप असतील का? तर हे दोन कोण एकरूप असायलाच पाहिजे, बरोबर आहे का? संगत कोण दोन्ही त्रिकोणातले हे एकरूप असायलाच पाहिजे, कारण परस्पर विरुद्ध कोण. ठीक आहे ना, हे एक असे कोण आहेत ना दोन, तर ह्याला परस्पर विरुद्ध कोण म्हणतो आपण. त्याच्यामुळे मला म्हणता येते की या दोन्ही त्रिकोणातल्या ह्या संगत कोणाच्या जोड्या एकरूप असणारच. आणि मग आता बघा, बाजू कोण बाजू आहे ना, बाजू कोण आणि बाजू. आता बा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप येतात. समजलं? मग मी आता इथं तसं लिहितो, त्रिकोण APB व त्रिकोण CDP मध्ये काय लिहिता येते मला बघा. इथे लिहिलेलं आहे की AP छेद CP आणि BP छेद DP हे असं दिलेलं आहे आपल्याला. म्हणजे याला तुम्ही पक्ष लिहू शकता किंवा दिलेली म्हणू शकता. म्हणजे मला काय लिहिता येते की AP एकरूप आहे CP सोबत आणि BP एकरूप आहे DP सोबत, असं लिहिता येते मला, कारण हे दिलेलं आहे. ठीक आहे ना. मग आता अजून मला काय काय लिहिता येते, तर हा कोण या कोणासोबत एकरूप असाल. म्हणजे काय लिहिता येते मला, APB
एकरूप कोन CPD परस्पर विरुद्ध कोन, परस्पर विरुद्ध कोन, समजलं? ठीक आहे ना, समजलं? मग आता झालं दोन एकरूप बाजूच्या जोडीच्या मधील कोणाची जोडी एकरूप आली, दोन एकरूप बाजूंच्या मधातली कोणाची जोडी, संगत कोणाची जोडी एकरूप आली. म्हणजेच याचा अर्थ त्रिकोण APB मला त्रिकोण CDP सोबत समरूप आहे असं म्हणता येते. आणि याचं कारण म्हणजे दोन बाजूच्या मधातील कोण एकरूप असणारी कसोटी म्हणजेच बा कसोटी. समजलं? तुम्हाला इथपर्यंतच विचारलं होतं सिद्ध करा. तुम्हाला जर त्याच्या पुढे अजून काही सोडवायचं सांगितलं असतं तर मग आपल्याला याच्या संगत बाजू पुन्हा समान प्रमाणात घेऊन म्हणजे तिसरी जोडी वगैरे वगैरे पुढे सोडवावं लागलं असतं. पण तुम्हाला सध्या इथपर्यंतच विचारलं. समजलं का हे? ठीक आहे. चला आता पुढचा म्हणजेच 1.3 सराव संचातला सगळ्यात शेवटचा प्रश्न म्हणजेच 9वा प्रश्न पाहू. इथे आकृती दिली त्रिकोण ABC ची आणि त्रिकोण ABC मध्ये D हा एक पॉइंट BC बाजूवर आहे आणि त्याच्यामुळे अजून एक त्रिकोण तयार झाला या मोठ्या त्रिकोण ABC मध्ये, तो म्हणजे ADC. ठीक आहे ना. आणि ADC या त्रिकोणाबद्दल आणि ABC या त्रिकोणाबद्दल एक गोष्ट त्यांनी दिलेली आहे की ABC मधला कोन A आणि ADC मधला कोन D हे दोन कोन समान आहेत किंवा एकरूप आहेत. ठीक आहे ना. BAC म्हणजे हा कोन पूर्ण आणि ADC म्हणजे हा कोन. ठीक आहे ना. हे दोन कोन एकरूप आहेत असं आपल्याला दिलेलं आहे. मग आता जर हे दोन त्रिकोण समरूप दाखवायची गरज पडत असेल तर एका कोणाची जोडी तर दिलेली आहे, संगत कोणाची जोडी, अजून एका कोणाची संगत कोणाची जोडी एकरूप जर का तुम्ही दाखवली तर ते दोन त्रिकोण तुम्हाला समरूप दाखवता येतात. पण समरूप दाखवायची गरज आहे का आधी ते पहा. तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे ते पहा. पुन्हा एकदा CA चा वर्ग बरोबर CB गुणिला CD असं दिलंय. याच्या आधीच्या गणितातही असंच काहीतरी होतं, गुणाकार होता बाजूंचा. ठीक आहे ना. मग इथे काय, आता हा CA चा वर्ग आहे, याला CA चा वर्ग मी असं लिहू शकतो का CA गुणिला CA. बघा याच्या आधीच्या प्रश्नात म्हणजे 7व्या प्रश्नात हे असंच होतं, दोन दोन बाजूचा गुणाकार दोन्ही बाजूने होता. मग तुम्हाला आठवते का आपण त्या प्रश्नात हे असं आणण्यासाठी काय केलं होतं? बरोबर आहे, आपण काय केलं होतं, आधी दोन त्रिकोण समरूप दाखवले, मग त्या दोन त्रिकोणाच्या संगत बाजू समान प्रमाणात दाखवल्या, त्या तीन जोड्या ज्या समान प्रमाणात येतात त्याच्यापैकी दोन जोड्या निवडल्या आणि त्या दोन जोड्याचे जे छेद येतं त्यांना गुणाकारात पाठवलं बरोबर चिन्हाच्या म्हणजेच पलीकडल्या बाजूने, म्हणजेच असे चार बाजू गुणाकारात आल्या एकमेकांसोबत. इथं पण आपल्याला तेच करायला लागणार आहे. मग इथे पण आपल्याला दोन त्रिकोण समोर दाखवणार लागणार आहेत. मग कोणते दोन त्रिकोण दाखवायचे ते ह्या कोणत्या दोन त्रिकोणाच्या बाजू आहेत ते पहा. CA म्हणजे ही बाजू आली, मग आता ही तर दोन्ही त्रिकोणात आहे. मग अजून पहा CB म्हणजे ही मोठी बाजू झाली, CA म्हणजे ही मोठी बाजू, BC म्हणजे CB म्हणजे ही मोठी बाजू आणि CD म्हणजे ही बाजू. म्हणजे आता ह्या दोन्ही त्रिकोणाच्या ज्या बाजू येतात तर दोन्ही त्रिकोण हेच दोन्ही हेच येते, एक ABC आणि ADC. ठीक आहे ना. म्हणजे हेच दोन त्रिकोण समरूप दाखवणार. हे मी याच्यासाठी म्हणलं की याच्या आधीचे जे प्रश्न होते जसं की चौकोन होते त्यात समांतरभूत चौकोन वगैरे किंवा मग समलंब, तर त्याच्यातून तुम्हाला हे कळून घ्यायचंय की हे जर का असं सिद्ध करत नाही म्हणलं तर तुम्हाला कळून घ्यायचं की नेमकी त्या तशा प्रकारच्या आकृतीतले कोणते दोन त्रिकोण समरूप दाखवा लागणार. हा इथे तर त्रिकोणच आहे, तिथे चौकोन होते, त्याच्यामुळे तसा प्रश्न तिथे पडायला पाहिजे. इथे नाही पडला हा प्रश्न तरी काही हरकत नाही, पण पडायला पाहिजे. ठीक आहे ना, की कोणते दोन त्रिकोण मी समोर दाखवले म्हणजे माझं उत्तर येऊ शकते. तर आता आपल्याला त्रिकोण ABC आणि ADC हे दोन त्रिकोण समोर दाखवावं लागणार आहेत. मग मी काय करतो आता, या दोन्ही त्रिकोणाच्या आकृत्यानं तुम्हाला समजावं म्हणून थोडं वेगळ्या किंवा सेपरेट काढतो. ठीक आहे ना. पहिला त्रिकोण समजा आपण ABC ची आकृती घेऊ. तर ABC आपला असा आहे समजा, आणि दुसरा त्रिकोण आपला ADC, तर तो असा आहे समजा. ठीक आहे. हा A, हा D आणि हा C बिंदू. ठीक आहे. आता ह्या दोन त्रिकोणात तुम्हाला दिसायला लागलं की या कोणावर जी खूण आहे तीच खूण या कोणावर आहे, म्हणजे याचा अर्थ कोण A आणि कोण D एकरूप आहे. ते तर तुम्हाला तसं लिहून दिलेलं आहे पण आकृतीवरून कळते. मग मी काय करतो,
कोणते दोन त्रिकोण समरूप दाखवा लागतील आपल्याला, तर एक असेल ए बी सी आणि दुसरा असेल डी ए सी. मग त्रिकोण ए बी सी व त्रिकोण डी ए सी मध्ये मग आता जे दिलंय ते लिहू. एक कोणाची जोडी, संगत कोणाची एक जोडी आपल्याला एकरूप दिलेली आहे. अजून एक जरी लिहिली आपण एकरूप संगत कोणाची जोडी, तर आपल्या कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप होतात आणि मग झाले समरूप की संगत बाजू समान प्रमाणात. मग त्यातल्या दोघा जणांची जोडी निवडून आपण त्याला असं गुणाकारात लिहू शकतो. मग आता या एबीसी व डीएसी मध्ये जे एक दिलेले आहे ते मी घेतो. जसं की यातला कोण बी ए सी हा एकरूप आहे यातल्या कोणत्या ए डी सी सोबत असं दिलेले आहे. ठीक आहे ना. याला तुम्ही पक्ष म्हणून लिहा किंवा मग याला तुम्ही दिलेले असं लिहा. एक जोडी झाली. आता तुम्ही जर का आकृती व्यवस्थित पाहत असाल तर ह्या कोणाबद्दल तर झालं आपलं बोलून, पण या दोन्ही त्रिकोणात अजून एक कोण आहे की जो दोन्ही त्रिकोणात दिसते. बी तर एकाच त्रिकोणात आहे, एबीसी मध्येच फक्त बी आहे. म्हणजे मग उरला कोणता आता सी. सी पहा एबीसी मध्ये पण आहे ना आणि डीएससी मध्ये पण आहे. म्हणजे कोण सी हा दोन्ही त्रिकोणात सामायिक कोण आहे. मग मी त्याचं नाव लिहितो इथं, म्हणजे ती जोडी घेतो मी कोण सी ची. मग मी याच्यात एबीसी मध्ये घेतो तर ती कोण होईल ए सी बी आणि इकडे होईल मग कोण डी सी ए. बरोबर आहे का. आणि ह्याचं काय कारण आहे, ही जोडी कोणती आहे सामायिक कोण. बरोबर आहे. ठीक आहे. आता दोन दोन संगत कोणाच्या जोड्या एकरूप आल्या या दोन्ही त्रिकोणातल्या, म्हणून मला काय लिहिता येते त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण डी ए सी. आणि कशावरून तर दोन जोड्या आल्यात समरूप कोणाच्या, म्हणून मला म्हणता येते एकरूप कोणाच्या दोन जोड्या आल्या म्हणून मला हे दोन त्रिकोण समरूप आहेत असं म्हणता येते कोको कसोटीनुसार. मग आता जर का दोन त्रिकोण समरूप आलेत मग त्याच्या संगत बाजू समान प्रमाणात लिहिता येतात. म्हणजे मला याच्यातली जर का मी ए बी घेतली तर याच्यातली मला कोणती घेता येते डी ए किंवा ए डी म्हणा. याच्यातली जर मी बी सी घेतली म्हणजे सी बी घेतली तर याच्यातली मला कोणती लिहिता येते सी ए है ना ए सी. याच्यातली जर मी सी ए घेतली सी ए तर याच्यातली मला कोणती लिहिता येते सी डी. बरोबर आहे. ठीक आहे. याचं काय कारण लिहिता येतं मला समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. हे तुम्हाला पूर्ण लिहायचं आहे हा शब्द, मी जागा कमी असल्यामुळं शॉर्ट मध्ये लिहितो. मग आता पहा आपल्याला कोणत्या बाजू पाहिजे सी ए सी बी सी डी पाहिजेत. सी ए सी बी सी डी. मग आपण ह्याच जोडीचा वापर करू शकतो. म्हणजे सी बी छेद सी ए बरोबर सी ए छेद सी डी. झालं. सी ए ला इकडे घ्या आणि सी डी ला इकडे घ्या. म्हणजे जी दोन बाजूंची गुणोत्तराची जोडी घेतली त्याचे छेद हे दुसऱ्या बाजूला पाठवले बरोबर चिन्हाच्या की ते गुणाकारात जातात. सी डी इकडे आला तर ते काय होईल सी बी गुणिला सी डी बरोबर सी ए गुणाकारात येतील दोन वेळा. म्हणजे काय होईल सी बी गुणिला सी डी बरोबर सी ए चा वर्ग. झालं. हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. कळलं. सोपं आहे ना. ठीक आहे. तुम्हाला जर का माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल किंवा माझं शिकवण्याचं तुम्हाला मदत होत असेल अभ्यासात तर माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करत चला. तुम्हाला जिथं नाही कळालं तिथं कमेंट करत चला. मला माहीत होऊ द्या तुम्हाला काय नाही कळायला लागलं ते. मी त्याच्यासाठी वेगळा स्वतंत्र व्हिडिओ बनवू शकतो. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.